यांचं स्वागत आणि आता सुरुवात करूयात या बातमीपत्राची सगळ्यात महत्त्वाच्या बातमीनं। राडा झाला आणि तो सुद्धा विधिमंडळाच्या आवारात। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर मोठा राडा पाहायला मिळाला। सत्ताधारी आणि विरोधकांच्या मध्ये जोरदार धक्काबुक्की झाली। विरोधक आणि शिंदे गटात हा राडा झाला। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आणि सत्ताधारी आमदार चांगलेच आक्रमक झाले होते। घोषणांची जागा नंतर रेटारेटीने घेतली, पण या सगळ्यात राजकारणाची पायरी मात्र घसरल्याचं दिसलं। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व राडा। सत्ताधारी विरोधक आमदार भिडले। मुद्द्यावरून अक्षरशः गुद्द्यावर आले। पायऱ्यांवर राजकारणाची पायरी घसरली। महाराष्ट्राला लाज आणणारी घटना। पावसाळी अधिवेशनात गेल्या आठवड्यापासून विरोधकांची विधान भवनाच्या पायऱ्यांवर रोज सत्ताधारी विशेषतः शिंदे गटातील आमदारांविरोधात नारेबाजी आणि घोषणाबाजी चालायची। मात्र बुधवारी उलट चित्र पाहायला मिळालं। चक्क सत्ताधारीच पायऱ्यांवर आंदोलन करत होते। त्यांनी थेट बीएमसी, मातोश्री आणि सिल्वर ओकला लक्ष करत नारेबाजी आणि बॅनरबाजी केली। दरम्यान सत्ताधारी पक्षाचे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उपस्थित असल्यानं आमची जागा हायजॅक केल्याचा आरोप विरोधकांकडून केला गेला। आमदार अनिल पाटील गळ्यात गाजरांची माळ लटकवत या घोळक्यात सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होते। त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आमदार अक्षरशः एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचं चित्र होतं। यावेळी शिंदे गटातील आमदार महेश शिंदे आणि अमोल मिटकरींच्यात जोरदार वाद झाला। आम्ही बोलतो त्याच्यात येऊन गोंधळ घालायचा, तुमचं सगळ्यांचं लक्ष विचलित करायचं, हा कुठला प्रकार? मग आम्ही काय भांड्या भरल्यात? आणि म्हणून तसं उत्तर आम्ही आता त्यांना दिलेलं आहे। जो येईल अंगावर त्याला घेऊन शिंगावर कोणी घासना। तर राष्ट्रवादीचे आक्रमक आमदार अमोल मिटकरींनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत हे चित्र महाराष्ट्राच्या जनतेला अजिबात आवडलं नसल्याचा टोला लगावला। शिवाय आमदार अनिल पाटलांनी सत्ताधाऱ्यांकडूनच जाणीवपूर्वक धक्काबुक्की केल्याचा गंभीर आरोप केला। हे महाराष्ट्र तुमच्या गटातल्या वाह्यात आमदारांना आवरा, त्यांना 2 हात आहेत, आम्हाला पण 2 हात आहेत, पण आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेसमोर चुकीचा संदेश द्यायचा नाही आहे। या सभागृहाची प्रतिमा मलिन करायची नाही आहे, नव्हे तो आमचा विचार नाही आहे, अशी तक्रार आम्ही स्वतः एकनाथ शिंदे साहेबांसमोर केली। आजच्या विधान भवनाच्या पायऱ्यांवर झालेल्या अभूतपूर्व राड्यामुळे राज्यातील सर्व मतदारांच्या मनात हाच प्रश्न तरळला असेल की आपण आपले प्रश्न सोडवण्यासाठी या लोकप्रतिनिधींना विधिमंडळात पाठवलंय की अशा प्रकारे राडा करून राज्यातल्या सौजन्याच्या राजकारणाची ऐशी तैशी करायची। महाराष्ट्र हे सांस्कृतिक राजकारण करणारं राज्य अशी ओळख असलेल्या या राज्याला आजच्या आमदारांच्या राड्यानं गालबोट लागलंय एवढं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात धक्काबुक्की झाली। विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे सत्ताधारी सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान सत्ताधाऱ्यांना आमच्या घोषणा झोंबल्या, त्यामुळेच ते पायऱ्यांवर आंदोलनासाठी आल्याचा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावलाय। 50 खोके एकदम ओके ही घोषणा जिव्हारी लागल्यानंच ते संतापल्याचं अजित पवार म्हणाले। शिंदे गटाला त्यांच्या आमदाराला या झोंबल्या की कधी आतापर्यंत मी बरेच वर्ष काम करतोय, परंतु विरोधी पक्ष नेहमी आम्ही सत्तेवर असताना पण विरोधी पक्ष इथे येऊन घोषणा द्यायचा आम्ही कधी त्याला अडवलेलं नाही।
परंतु आज जाणीवपूर्वक ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्या घोषणा दाखवल्या गेल्या आणि त्याच्याबद्दल जनमानसामध्ये या लोकांची प्रतिमा त्यामुळं मलिन झाली का काय अशा प्रकारची शंका त्यांनाच आली. 50 खोके एकदम ओके ही घोषणा त्यांना एवढी जिव्हारी लागली, एवढं ते नाराज झालेले दिसत आहेत. त्याच्यामुळंच आज त्यांच्यातले काही आमदार इथं आलेत आणि समोर येऊन घोषणा देत आहेत. त्याच्या मागं तुम्ही बघताय की बाकीचे विरोधी पक्षाचे सगळे आमदार घोषणा देत आहेत. वास्तविक ज्या विधिमंडळामध्ये अशा गोष्टी घडत असतात त्यांना दिलेल्या घोषणा आणि त्याच्यातून त्यांना जे काही मनाला लागलंय तिकडे शिवसेनेला आणि उद्धव ठाकरे यांना राज्य सरकारला एक धक्का द्यायचा होता, तो त्यांनी दिलाय. महापालिकेतील विविध कामांमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपच्या वतीनं करण्यात आलाय. त्यावर चौकशीचा निव्वळ फार्स करता येणार नाही. मुंबई मनपाचं कॅगच्या मार्फत विशेष ऑडिट करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. राज्य सरकारची ही घोषणा म्हणजे शिवसेनेसाठी धक्का असल्याचं मानलं जातं. काही तक्रारी यातल्या अशा आहेत की ज्या तक्रारींच्या संदर्भात आपल्याला सीएजीचं स्पेशल ऑडिट करणं गरजेचं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातला आदेश दिलेला आहे की काही विवेक्षित तक्रारींमध्ये हा सगळा जनतेचा जो पैसा आहे हा पैसा अत्यंत वाईट पद्धतीनं या ठिकाणी सायफन करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्या प्रकरणाच्या संदर्भात स्पेशल सीएजी ऑडिट हे देखील या ठिकाणी करण्यात येईल. वळूयात पुढच्या एका अतिशय महत्त्वाच्या बातमीकडे. महाराष्ट्रामध्ये हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचं जबरदस्तीनं धर्मांतर घडवून आणलं जात असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सभागृहात केला. एवढंच नाही तर लव्ह जिहादसाठी मुस्लिम तरुणांना लाखो रुपये दिले जातात असा दावाही त्यांनी केला. पाहुयात हे लव्ह जिहादचं रेट कार्ड नेमकं काय सांगतं. महाराष्ट्रात लव्ह जिहादसाठी रेट कार्ड. शीख तरुणीला फसवलं तर 7 लाख, पंजाबी हिंदू तरुणीला फसवलं तर 6 लाख, 5 लाखांपासून 10 लाख रुपयांचा भाव. अशा पद्धतीचा अक्षरशः रेट कार्ड आहे अध्यक्ष महोदय. प्रेमाच्या जाळ्यात ओढून धर्मांतराचा खेळ. महाराष्ट्रात लव्ह जिहादचा खेळ सुरू असल्याचा धक्कादायक आरोप भाजप आमदार नितेश राणेंनी केलाय. लव्ह जिहादसाठी एक यंत्रणा राबत असल्याचा गौप्यस्फोट नितेश राणेंनी केलाय. हिंदू स्पेसिफिक मुलींना परिवर्तन करण्याच्या वेळी अध्यक्ष महोदय त्या मुलांना पैसे दिले जातात. हिंदू धर्मातल्या तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचं जबरदस्तीनं धर्मांतर करण्यात येत असल्याचा दावा राणेंनी विधानसभेत केलाय. त्यासाठी विशिष्ट धर्माच्या तरुणांना बाईक आणि पैशांचा पुरवठा केला जात असल्याचा आरोपही राणेंनी केलाय. हिंदू स्पेसिफिक मुलींना परिवर्तन करण्याच्या वेळी अध्यक्ष महोदय त्या मुलांना पैसे दिले जातात, बाईकची सोय केली जाते, विविध त्याला आर्थिक ताकद दिली जाते जेणेकरून ह्या मुलींना फसवण्यामध्ये त्याला ताकद भेटेल. नितेश राणेंनी या संदर्भात एक रेट कार्ड जाहीर केलंय. त्यानुसार हिंदू तरुणीचं धर्मांतर करण्यासाठी 10 लाख रुपये, ब्राह्मण मुलीच्या धर्मांतरासाठी 5 लाख रुपये, गुजराती तरुणींसाठी 10 लाख, क्षत्रिय तरुणींसाठी 5 लाख आणि शीख तरुणींसाठी 5 लाख रुपये मुस्लिम तरुणांना मिळत असल्याचं सांगितलं. अध्यक्ष महोदय अक्षरशः एक रेट कार्ड आहे की शीख तरुणीला फसवलं तर 7 लाख, पंजाबी हिंदू तरुणीला फसवलं तर 6 लाख, गुजराती ब्राह्मण तरुणीला फसवलं तर 6 लाख, ब्राह्मण तरुणीला फसवलं तर 5 लाख, क्षत्रिय तरुणीला फसवलं तर 4.5 लाख. अशा पद्धतीचा अक्षरशः रेट कार्ड आहे अध्यक्ष महोदय. नितेश राणेंचे आरोप समाजवादी पार्टीच्या अबू आझमींनी खोडून काढले. नितेश राणे साहब और कुछ इस तरह के नेता लोग अपना कद बीजेपी में बढ़ाने के लिए 85% मेजॉरिटी को बेवकूफ़ बनाने के लिए इस तरह की बातें करते हैं.
मैं समझता हूं कि इस देश का संविधान डॉक्टर भीमराव अंबेडकर साहब का बनाया हुआ हमें ये हक देता है, हमें राइट देता है कि 18 साल की उम्र के बाद जब आदमी अडल्ट होता है, बालिग होता है, तो अपनी मर्जी से कहीं भी कोई भी धर्म परिवर्तन कर सकता है, कहीं भी शादी कर सकता है। महाराष्ट्रात लव जिहादचं प्रकरण समोर आल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय। कुठेही आमिष देऊन कोणी कुठल्या पद्धतीचा अवलंब करावा, कुठला फेट ठेवावा याचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे, पण आमिष देऊन किंवा कुठल्या प्रकारे जोर जबरदस्ती करून किंवा कुठल्या प्रकारे इन्फ्लुएन्स करून कोणाचंही धर्मांतरण करता येत नाही। त्यामुळे अशा प्रकारचं जर कुठे होत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि त्याकरता आवश्यक असेल तर अधिक कडक कायदे देखील तयार केले जातील। महाराष्ट्रात आंतरधर्मीय लग्नांचं प्रमाण मोठं आहे, पण आंतरधर्मीय लग्न आड लव जिहाद सिंडिकेट कार्यरत असेल तर ते समाजासाठी अतिशय धोकादायक ठरेल। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।